आळते तालुका हातकणंगले येथील राजेश नरसिंगा पांडव वय वर्ष 45 राहणार रामलिंग रोड गावडेमळा आळते हा येथील पत्राच्या बंद शेडमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा मिळून आला। तसेच आरोपी राजेश पांडव शहनवाज मंसूर पठाण राहणार अहिल्यानगर सांगली यांच्यामध्ये अवैध सुगंधित तंबाखूचे देवाणघेवाण होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली होती। पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने यांनी काढलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी शहनवाज मंसूर पठाण याचा शोध घेत असताना त्याच्या कब्जात सुगंधी तंबाखू तसेच संबंधित व्यवसाय करण्यासाठी वापरण्यात येणारी वाहनं मिळून आली। तसेच 17,91,000 रुपये किमतीचे सुगंधित तंबाखूचा साठा असा एकूण 32,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामध्ये प्रतिबंधित टोबॅको गोल्डची 30 बॉक्स सुगंधित तंबाखू, बनावट तुलसी सुगंधी तंबाखूचे 7 बॉक्स, एक इनोव्हा कार, ॲक्टिवा मोपेड, एक मोबाईल, सीसीटीव्ही DVDR असा 32,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी राजेश पांडव यांच्यावर 15 दिवसांपूर्वीच त्याच्या रामलिंग रोड गावडेमळा नजीकच्या पत्राच्या शेडमधून सुगंधित तंबाखू 50 किलो, सुगंधित द्रव्य 35 लिटर, पावडर, वजन काटा इत्यादी 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। त्याच्या अगोदरही राजेश पांडव यांच्यावरती कर्नाटकमधून महाराष्ट्रामध्ये अवैधरित्या गुटखा वाहतुकी प्रकरणी व विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली होती। अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत। शहनवाज पठाण याला न्यायालयात हजर केलं असता त्याला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।